गणेशोत्सवानिमित्त आयोजित शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने स्त्री जन्माचं स्वागत करा या चळवळीच्या प्रणेत्या सुधा कांक्रिया यांच्या नेतृत्वाखाली स्त्री जन्माचं स्वागत करा आरास साकारण्यात आली होती। गणेशोत्सवानिमित्त शहर परिसर मंगलगेट येथील शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने स्त्री जन्माचं स्वागत करा या चळवळीच्या प्रणेत्या सुधा कांक्रिया यांच्या नेतृत्वाखाली स्त्री जन्माचं स्वागत करा हा देखावा साकारण्यात आला होता। या देखाव्याचं उद्घाटन डॉक्टर सुधा कांक्रिया तसेच मनपाचे महापौर जगताप यांच्या हस्ते करण्यात आलाय। गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला उत्सव आहे। त्यावेळेस त्यांचे स्वराज्य हेच ध्येय होतं। मात्र आपल्याला स्वराज्य मिळालं असून आता स्वराज्याचे सुराज्य करण्याची जबाबदारी असल्याचं सांगत यावेळी डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी NTVशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांक्रिया। आपणा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। माननीय लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली। त्यावेळेस उद्देश होता की आपल्याला स्वराज्य मिळालं पाहिजे, आपला भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि त्या अनुसार विचारांची देवाणघेवाण झाली आणि स्वराज्याचं बीज हे समाज मनामध्ये पेरलं गेलं। आपण स्वतंत्र झालो, आपल्याला स्वराज्य मिळालं। पण आपल्या समोर आता एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे की या स्वराज्याचं सुराज्य आपण कसं करायचं आणि त्यासाठी म्हणून या गणेश उत्सवाचा आपल्याला सकारात्मक असा उपयोग करून घ्यायचा आहे। समाजामध्ये, समाजाच्या मनामध्ये समतेचं बीज पेरायचं आहे। खरं म्हणजे निसर्गाने आपल्याला समता दिलेली आहे, आपल्या कायद्यांनी स्त्री पुरुष समानता आपल्याला दिलेली आहे, परंतु समाजामध्ये खूप मोठे प्रश्न आजही उपस्थित आहेत। आपण पाहतोय दिल्लीचा तो अत्यंत वाईट असा विकृत असा प्रसंग झाला, त्यानंतर अनेक कायदे झाले, कायद्याची अंमलबजावणी व्हायला लागली, तरी पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत या सगळ्या वाईट आणि विकृत घटना घडताना आपल्याला दिसतात। याचं मूळ कारण काय असेल तर स्त्री भ्रूण हत्या हे त्याचं मूळ कारण आहे। खरं म्हणजे आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाहीये। उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा कोणाचाही जन्म होणार नाहीये। मुलाचा किंवा मुलीचा कोणाचाही जन्म झाला नाहीये तर माणूस निर्माण होणार नाहीये आणि जिथे आई आहे तिथेच प्रेम आहे, माया आहे, ममता आहे, आपुलकी आहे। मग आईच नसेल तर माणुसकी सुद्धा जिवंत राहू शकणार नाहीये। म्हणून जर आज आपण मुलीला वाचवलं नाही तर जगाला सुद्धा आपण वाचवू शकणार नाहीये। म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत आज आपण केलं पाहिजे। जर स्त्री ज्या जगामध्ये नसेल ते जग वाळवंट होईल। आपण आता वेळीच जाग झालं पाहिजे आणि गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला स्वराज्याचं सुराज्य करण्याचं ध्येय संकल्प आपण केला पाहिजे। मग गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण पोस्टर प्रदर्शन करू शकतो, गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण प्रबोधन करू शकतो, गणेश उत्सवाच्या निमित्ताने अनेक प्रकारचे ठराव आपण करू शकतो। कारण नुसतं बोलणं किंवा ऐकणं किंवा तेवढ्यापुरतं हृदयाला भावणं एवढ्यावर आपल्याला थांबून चालणार नाहीये। तर आता पुढचं पाऊल आपल्याला टाकायचं आहे, ते म्हणजे आपल्या कृतीतून स्त्री पुरुष समानता दिसली पाहिजे, आपल्या कृतीतून स्त्री जन्माचं स्वागत झालं पाहिजे। आणि त्यासाठी म्हणून सगळ्या गणेश मंडळांना मी विनंती करेन की आपण स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव करावा। ठराव अशा पद्धतीने करायचा आहे की आपल्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने जी संघटना स्थापन होते, गणेश मंडळ आहे, त्या गणेश मंडळांच्या प्रत्येक सदस्यांच्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही, प्रत्येक स्त्री जन्माचं स्वागत केलं जाईल आणि त्यासाठी म्हणून कन्या जन्म आनंद सोहळा साजरा केला जाईल, अशा पद्धतीचा ठराव गणेश मंडळांनी घेतला पाहिजे। तर या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया स्त्री जन्माच्या स्वागताचा। धन्यवाद। या देखाव्या प्रसंगी शिवशक्ती तरुण मंडळाच्या सदस्यांसह उपस्थित मान्यवरांनी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही अशी सामूहिक शपथ घेतली आहे। तसेच स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या सह कन्या जन्म आनंद सोहळ्याचाही यावेळी शिवशक्ती मंडळानं ठराव केला। दरम्यान महापौर जगताप आणि डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली होती। यावेळी शिवशक्ती तरुण मंडळासह आदी मान्यवर उपस्थित होते। NTV न्यूज, अहमदनगर।